नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 5 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जीवा विचार करत बसलेला असतो. त्याला त्याच्या बाबांचं बोलणंच आठवत असतं. त्याला आठवत असतं की त्याचे बाबा म्हणाले होते की तुमचा पार्टनर हा तुमचा वरण भात असतो. प्रत्येकाने शोधावा आपापला वरण भात. नंदिनीसुद्धा किचनमध्ये काहीतरी काम करत असते. त्यावेळी तिलासुद्धा मानिनीचं बोलणं आठवत असतं. तिला आठवत असतं की ती म्हणालेली असते, प्रेम हे कधीच 50-50 नसावं, ते नेहमी 60-40च असावं, एकाचं थोडं जास्त. काव्याला आठवत असतं विक्रम म्हणालेला असतो की स्वतःला आणि नात्याला दिलेला सेकंड चान्स म्हणजे लग्न असतं. आणि पार्थला आठवत असतं की लग्न इट्स सेल्फ इज अ सेकंड चान्स एव्हरी डे. इकडे रम्या वसुआत्याला विचारत असते, तू पिहूला दम दिलास? तर वसुआत्या म्हणते, हो, मी चांगलंच घाबरवलंय तिला. तिला म्हटलं, तू जर माझं नाव घेतलंस ना तर तुला आणि तुझ्या आईबाबांना या घरातून हाकलून देईल. तिचं तोंड बघण्यासारखं झालं होतं. तर रम्या तिला म्हणत असते, अगं आई, पण तू हे कशाला केलंस? त्या पिहूचं ठीक आहे, पण तुझ्या या वागण्यामुळे या घरात आपलं तोंडसुद्धा बघणार नाही कोणी उद्या. कशाला स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतेस ग तू? वसुआत्या म्हणते, काही धोंडाबिंडा पडणार नाहीये. ती पिहू सतत मला घाबरून पळून जायची आणि विचारलं तर तिला काय सांगावं हे सुद्धा कळायचं नाही. सतत भीती वाटायची की ती कधी ना कधीतरी माझं नाव घेईल. त्या भीतीचं भूत ना माझ्या मानगुटीवरती बसलं होतं. त्याची ती भीतीच मी संपवून टाकली. तिला इतकं घाबरवलंय ना मी की आता ती माझं नाव घेणारच नाही. तर रम्या लगेच खुश होत म्हणत असते, असं जर असेल ना आई, तर उद्याचा नंदिनीचा प्लॅन फसलाच म्हणून समज. जे काउन्सलर येईल, पण तुझ्या धाकामुळे पिहू तिच्यासमोर काही बोलणारच नाही आणि आपल्याला जी भीती होती ना ती तमाशा पण होणार नाही. येस. तर लगेच वसुआत्या म्हणते, तमाशा तर होणारच ना रम्या. रम्याला काही कळत नाही. ती विचारते म्हणजे? तर वसुआत्या लगेच म्हणते, म्हणजे मी मागे बसून उद्या असा काही तमाशा करेल ना की त्या नंदिनीला पश्चातापच झाला पाहिजे की तिने काउन्सिलरला या घरात बोलवलं याचा. रम्या म्हणते, आई, मला कळेल असं बोलशील का? मागे बसून तू तमाशा कशी करणार? काय नंदिनी बरोबर दुसरंच कोणी भांडणार आहे का? तर वसुआत्या म्हणते, हो. पार्थ पायऱ्यांवर बसून एकटाच असा हसत असतो. नंदिनी त्याला पाहते तर त्याला विचारते, तुम्ही असे एकटेच का हसताय? तर पार्थ म्हणतो, सवय आहे माझी. एखादं मोठं कोडं सुटलं की मी असं स्वतःशीच हसतो. तर लगेच नंदिनी विचारते, मोठं कोडं? असं कुठलं कोडं सुटलंय? तर लगेच पार्थ म्हणतो, सांगतो, पण एका अटीवर. कॉफी? नंतर ते दोघे कॉफी पीत पीत गप्पा मारत असतात. तर नंदिनी विचारते, आता सांगा, कुठलं कोडं सुटलंय? तर पार्थ नंदिनीला म्हणतो, सांगतो, पण मला आधी सांगा, तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का? तुम्ही गाडी चालवताय आणि तुमची गाडी अचानक एका खड्ड्यात अडकली. तुम्ही ती गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय, पण ती काही बाहेर निघतच नाही. पण मग मागून एखादी गाडी येते आणि ती आपल्याला पुश देते आणि आपण खड्ड्यातून बाहेर येतो. असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत? हे ऐकून तर नंदिनी थोडीशी हसते आणि ती पार्थला म्हणते, खरं तर एवढी गाडी मी चालवत नाही आणि हां, खड्ड्यात पडलेल्या लोकांना बाहेर मात्र मी काढले. तर पार्थ म्हणतो, हो ना, बाबांनी सुद्धा आज सेम तसंच केलंय. नंदिनी विचारते, म्हणजे? तर लगेच पार्थ म्हणतो, म्हणजे माझी आणि काव्याची लग्नाची गाडी जी खड्ड्यात अडकली होती, आपल्या काव्या मॅडम खाली उतरून धक्का मारून मदत करणाऱ्यातल्या नाही आहेत. मीच आपला रेस करत होतो, गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो, खाली उतरून धक्का मारत होतो, पण गाडी काही खड्ड्यातून निघेना. पण शेवटी वैतागून गाडीत जाऊन बसलो. म्हटलं आपलं जाऊ दे, अडकली आहे तर अडकली आहे, गेलं खड्ड्यात. डिवोर्स होतोय तर होऊ द्या डिवोर्स. पण मला आता तसं वाटत नाहीये. नंदिनी विचारते, आता तसं वाटत नाहीये, मग कसं वाटतंय? तर पार्थ लगेच म्हणतो, बाबा काय म्हणाले हे तुम्ही ऐकलं नाही का? एव्हरी मॅरेज डिझर्व्स अ सेकंड चान्स. प्रत्येक लग्न दुसरं चान्स डिझर्व करतं. नंदिनी म्हणते, बाबा काय म्हणाले ते पूर्ण लक्षात आहे माझ्या. तुम्ही काय म्हणाला होता तेही मी विसरलेले नाही आहे. तर पार्थ विचारतो, मी काय म्हणालो होतो? तर लगेच नंदिनी म्हणते, हेच की त्यांना मैत्रीरूपी कंदील नकोय, डिवोर्स रूपी बॉम्ब हवाय त्यांना. पण तो त्यांना देऊन टाकूया आणि म्हणूनच तुम्ही काव्यासोबत डिवोर्स फाईल केला ना? पार्थ लगेच म्हणतो, डिवोर्स फाईल केलाय, झालाय कुठे? बहिणीला मात्र काही कळत नसतं. ती विचारते, एक मिनिट, हे बघा, माझ्या बहिणीचा डिवोर्स होऊच नये असंच मला वाटतं.
पण आधी तुम्ही मला काहीतरी वेगळं सांगितलं होतं, आता काहीतरी दुसरंच सांगताय. मला तुम्ही जरा कन्फ्यूज वाटताय. तर पार्थ म्हणतो, कन्फ्यूज नाही आहे मी नंदिनी. बघा, आपण गुड सोर्स आहोत. आपल्या पार्टनरच्या वाट्याचा आईस्क्रीम आपणच खातो. मला डिवोर्स हवा आहे म्हणून आपण डिवोर्स देतो. म्हणजे प्रत्येक वेळेस ते जे काही मागतील ते आपण द्यायलाच पाहिजे का? ना, काय आहे? आपण मोठी भावंड आहोत. आपल्या जर छोट्या भावंडांना का कमी अक्कल असेल तर आपण शहाण्यासारखं वागायचं? नंदिनी विचारते. म्हणजे? तर पार्थ म्हणतो, म्हणजे काव्याला डिवोर्स हवा होता, सो आम्ही डिवोर्स फाईल केला आहे. पण आता 6 महिन्याचा कूलिंग पिरियड आहे. 6 महिने इनफ आहेत एखाद्या माणसाला जिंकायला. नंदिनी म्हणते, म्हणजे पुढच्या 6 महिन्यात तुम्ही काव्याला जिंकाल? तर पार्थ म्हणतो, ठरवलं तर 1 आठवडासुद्धा पुरेसा आहे. मी माझे प्रयत्न करत राहणार. हां, पण त्यांच्या पुढे पुढे करण्याची ही चूक पुन्हा करणार नाही. त्यांना समजवायला जाणार नाही आहे की लग्न ही एक खूप मोठी आणि छान गोष्ट आहे. मी त्यांच्यासाठी किती ग्रेट आहे. पटवणार नाही मी त्यांना. तर नंदिनी म्हणते, एक्झॅक्टली, आणि ते केलंही नाही पाहिजे. तर नात्याची मजा हळूवारपणे उलगडण्यातच आहे. तर पार्थ म्हणतो, येस, यू आर राईट, आणि मी तेच करणार आहे आता नात्याच्या बाबतीत. हा माझा अतिउत्साहीपणा जरा कमी करणार आहे मी. जर एवढं सगळं करून माझं लग्न टिकलं तर माझं नशीब. आणि 6 महिन्यानंतर डिवोर्स झाला तर या गोष्टीचा आनंद असेल की मी माझ्या लग्नाला दुसरा चान्स दिला. मी माझा जीव तोडून प्रयत्न केला. त्याचं हे असं बोलणं ऐकून नंदिनीच्या डोळ्यात पाणी येत असतं. तर पार्थ तिला विचारतो, काय झालं, तुम्ही का रडताय? नंदिनी तिचे डोळे पुसतच म्हणते, नाही नाही, काही नाही. आपला पार्टनर आपल्या पाठीमागे आपल्यावर किती जीव टाकतो ही फिलिंगच खूप छान आहे. पार्थ, खरंच तुम्ही खूप छान डिसिजन घेतलाय. आणि ती तेथून जायला लागते. तर पार्थ लगेच तिला म्हणतो, तुम्ही सुद्धा विचार करा ना. तुम्ही सुद्धा एक चान्स दिलात. तर तेवढ्यातच नंदिनी म्हणते, नाही पार्थ, खरंच नाही. पुन्हा एकदा चान्स म्हणजे पुन्हा एकदा हार. थकले हो मी हारून. तेच तेच प्रयत्न करून थकली आहे मी. आता मी आमच्या लग्नासाठी कुठलेच प्रयत्न करणार नाही आहे. रादर आमच्या लग्नासाठीच्या सगळ्या होप्सच सोडल्यात मी. राहिला प्रश्न जीवांचा, तर ते काही पार्थ नाही आहेत. माझ्यासाठी कुठलेही प्रयत्न करतील असं मला नाही वाटत. इकडे रूममध्ये जीवा नंदिनीसाठी पत्र लिहित असतो. त्यामध्ये तो लिहित असतो, मी प्रयत्न करायचं ठरवलंय नंदिनी. लग्नासाठी नाही, पण मैत्रीसाठी नक्कीच. आज बाबांच्या बोलण्यामुळे एक कळलंय की आपण आपला वरण भात शोधावा. आपली शांतता शोधावी. तू माझा वरण भात आहेस की नाही मला माहीत नाही, पण हां, तुझ्यासोबत भांडत असलो की मला तुझ्यासोबत शांत वाटतं, सिक्युअर वाटतं. मी पडत असलो तर तू मला हात देऊन वाचवशील, हा विश्वास वाटतो. आपण लाईफ पार्टनर नसू नंदिनी, पण तू माझं लाईफ जॅकेट आहेस. आई म्हणाली तसं नवरा बायको म्हणून आपला संसाराचा पहिला डाव हुकलाय, पण यापुढे मैत्रीचा डाव सुरू करूयात का? ठरवलं तर रूममेट्स पण मित्र होऊ शकतात. चकाचक बाई, माझ्याशी मैत्री करशील? तर सुंदर असं जीवाने नंदिनीसाठी पत्र लिहिलेलं असतं आणि त्याला फोल्ड करून त्यावरती तो लिहितो, चकाचक बाई. तो स्वतःशीच म्हणत असतो, नाही, हातात नको द्यायला. ही चिठ्ठी जर तिला सापडली ना तर गंमत आहे, पण मग ठेवू कुठे असा तो विचार करत असतो. तो विचार करतो की मी हे उशीखाली ठेवतो. उशीखाली ठेवल्यानंतर तो विचार करतो की मी उशीखाली ठेवलंय खरं, पण तिने जर पाहिलंच नाही तर? मग तो परत काढून घेतो आणि म्हणतो, सुचली, आयडिया सुचली. तो बेडवर ठेवलेल्या उशांचे खवर काढत असतो आणि म्हणतो, चकाचक बाईला थोडासा त्रास देऊयात. बेडवरती थोडा पसारा करतो आणि ती चिठ्ठीसुद्धा बेडवरती एका उशीच्या खाली ठेवतो आणि तो स्वतःशीच बोलत असतो. तो म्हणतो, जीवा, तुझी आयडिया वर्क होतीये की नाही ते कळेल. इकडे पार्थ नंदिनीला म्हणत असतो, जीवा तसा इमोशनल आहे नंदिनी. तर नंदिनी म्हणते, असू देत पार्थ, राहू द्या. तुम्ही त्यांची बाजू घेताय हे कळते मला, नका घेऊ. हे बघा, आमचा गुंता सुटायचा असेल तर सुटेलच, पण मी तुमच्या आणि काव्याच्या लग्नाचा गुंता सोडवायला नक्की मदत करेन. पार्थ म्हणतो, हां, नंदिनी फक्त बोलत नाही, करून दाखवते, आय नो. खरंच तुमच्याशी लाईफचे प्रॉब्लेम्स डिस्कस करून छान वाटतं. नंदिनी म्हणते, मला सुद्धा. आणि हे शेअरिंग आपण थांबवायचं नाही हां. आपण ना त्या 3 AM फ्रेंड्स सारखे आहोत. सगळं काही शेअर करून मोकळे होतात.
तर पार्थ लगेच म्हणतो, पण ये बहुत नाइंसाफी आहे नंदिनीजी. नंदिनी विचारते, अरे आता काय झालं? पार्थ म्हणतो, फ्रेंड्स म्हणता आणि फ्रेंडशिप बँडसुद्धा बांधत नाही. नंतर ती पार्थला फ्रेंडशिप बँड बांधते. पार्थसुद्धा नंदिनीला फ्रेंडशिप बँड बांधतो. पार्थ नंदिनीला म्हणतो, ही अशीच मैत्री तुमची आणि जीवाची सुद्धा होऊ देत. तर नंदिनी लगेच म्हणते, त्यापेक्षा अशी मैत्री तुमची आणि काव्याची होऊ देत. इकडे जीवा रूममध्ये नंदिनी येण्याचीच वाट बघत बसलेला असतो. तो विचार करत असतो, ही नंदिनी अजून कशी आली नाही. हिच्यासाठी काही करायचं ठरवलं की नेमकं यायला उशीर करते. तेवढ्यात त्याला नंदिनी दिसते, तर आली असं म्हणून तो रूममध्ये पळून येतो. पटकन डंबल्स घेऊन तो मिररच्या पुढे उभा राहतो. तेवढ्यात नंदिनी येते आणि ती जीवाला काहीच बोलत नाही, परंतु तिला बेडवरती थोडासा पसारा केलेला दिसतो. तर जीवा स्वतःशीच म्हणत असतो, वा छान गेला आजचा दिवस. आता उशीवर डोकं ठेवून शांत झोप लागेल, छान झोप लागेल. नंदिनी जीवाला विचारते, हे कवर कोणी काढलं? तर जीवा म्हणतो, तेच म्हणतोय मी, आधी कवर काढायचंच नसतं, आधी क्वीन काढायची असते आणि मग कवर काढायचं. त्यावेळी नंदिनी गुपचूप आवरायला घेते आणि ती उशी उचलते, तर तिला त्याखाली एक चिठ्ठी लिहिलेली दिसते आणि त्यावरती चकाचक बाई असं लिहिलेलं असतं. ती चिठ्ठी उचलते, तर जीवा लगेच मनात विचार करतो, हिने चिठ्ठी तर उचलली, आता ही वाचेल. तेवढ्यातच नंदिनी लगेच त्याला म्हणते, हे पत्र तुम्ही लिहिलंय का? जीवा म्हणतो, नाही, हे पत्र बाबांनी लिहिलंय. माझ्या हाताला नेलपेंट लावली होती ना. आणि तो नंदिनीला म्हणतो, अगं असं काय करतीयेस? बरं चकाचक बाई लिहिलंय म्हणजे मीच लिहिणार ना. बरं वाच तरी, त्यात काय लिहिलंय ते वाच. नंदिनी ते पत्र उघडायला लागते. त्यावेळी तिला आठवतं, पहिल्या वेळी जीवाने लिहिलेल्या पत्रामुळे कसं त्यांचं नातं तुटलंय ते. नंदिनी ते पत्र न वाचताच ते जीवाच्या हातात परत देते. जीवा तिला म्हणतो, अगं असं काय करतीयेस? मी तुला वाचायला दिलंय, तू मलाच काय देतीयेस परत? वाचू असं म्हणणं आहे का तुझं? नाही, नको. वाचण्यापेक्षा तूच वाच, म्हणजे माझं म्हणणं पोचेल तुझ्यापर्यंत. तर माझा फक्त आवाज ऐकून चिडचिड करायला लागशील तू. नंदिनी थोडी रागातच असते. ती म्हणते, झालं का तुमचं? जीवा म्हणतो, सॉरी. तर नंदिनी लगेच म्हणते, यू शुड बी. हे आता नीट कान उघडे ठेवून ऐका. हे पत्र तुम्हाला दिलंय कारण मला तुमचं कुठलंच पत्र नको आहे. आणि प्लीज यापुढे तुम्ही माझ्यासाठी कुठलंही पत्र लिहू नका. तुमच्या पत्रांची धडकी भरली आहे मला. जीवाला मात्र नंदिनी काय बोलतीये हे काही कळत नसतं. नंदिनी म्हणते, खरं तर मी अशी मुलगी आहे, त्या पत्र लिहायला, पत्र रिसीव करायला खूप आवडायचं. तुमचं पत्र वाचलं आणि पत्रांविषयी माझ्या मनात भीतीच बसली. आणि नंदिनी तेथून जायला लागते, तर जीवा तिला म्हणतो, एक मिनिट. माझ्या पत्राविषयी तुझ्या मनात भीती बसावी असं कुठलं पत्र दिलंय मी तुला? नंदिनी म्हणते, कुठलं पत्र? मस्करी करताय ना माझी? जीवा म्हणतो, मी अजिबात मस्करी करत नाहीये, सिरियसली विचारतोय. असं काय करतीयेस? आणि म्हणत असते, बास जीवा. तर जीवा तसंच विचारत असतो, असं कुठलं पत्र लिहिलंय मी? तर नंदिनी त्याला म्हणते, स्टॉप इट. नंदिनीला असं रागात बघून तर जीवाला काहीच कळत नसतं. आणि जीवाला म्हणते, माझ्या भावना म्हणजे मस्करीचा विषय वाटतोय का तुम्हाला? कुठलं पत्र दिलंय? म्हणालात का तुम्ही पत्रात काय काय लिहिलं होतं ते? विसरला असाल, पण माझ्या शब्द आणि शब्द लक्षात आहे. लिहिलं होतं पत्रात? खूप विचार केला, जितका जास्त विचार करतो असं वाटतंय आपण एकत्र नाही यायला पाहिजे. कोणीतरी खूप छान डिझर्व करतेस. मी खूप प्रयत्न केले, आपलं नातं मान्य करता येत नाहीये मला. असं वाटतंय की आपण वेगळं होण्यातच आपलं भलं आहे, बाकीच्यांचं सुद्धा. प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर. जीवा. त्यावेळी जीवाच्या लक्षात येतं की हे पत्र तर मी काव्यासाठी लिहिलं होतं, तिच्यासाठी नाही. ते असं का बोलतीये? नंदिनी तेथून जाणार, तर जीवा म्हणत असतो, नंदिनी प्लीज. तर नंदिनी त्याला म्हणते, बास. आता काहीच बोलू नका आणि काही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका. तिला म्हणतो, मी अजिबात एक्सप्लेनेशन देत नाहीये, फक्त एवढंच सांग, तू हे पत्र कधी आणि कुठे वाचलंस? नंदिनी जीवाला म्हणते, खरंच एवढा विसर पडलाय का तुम्हाला? दिवशी अनिशा काव्याचं पुस्तक न्यायला आली होती, दिवशी वाचलं मी ते पत्र. मला समोरून देण्याची हिंमत होत नव्हती, म्हणून तुम्ही बेडवर ठेवून गेला होतात ना, वाचलं ते मी. त्याच दिवशी जे तुम्हाला हवं होतं ते सुद्धा दिलं मी. डिवोर्स पेपर्स सही करून दिले मी तुम्हाला. तर जीवा तिला विचारतो, म्हणजे तू ते पत्र वाचून डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्यास? ते पत्र तू का वाचलंस? तिने विचारते, का वाचलं म्हणजे? जीवा लगेच म्हणतो, कारण ते पत्र तुझ्यासाठी नव्हतं. ते पत्र का? आणि तो लगेच शांत बसतो. नंदिनी विचारते, ते पत्र का काय? आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे
काव्य अगदी शांतपणे झोपलेली असते. त्यावेळी पार्थ तिच्या बाजूला बसतो आणि तो तिच्या चेहऱ्यावर येणारे केस फुंकर मारून बाजूला करतच म्हणत असतो, काव्य आपण वैतागून कोर्टाची पायरी चढलो, पण शहाण्या माणसाने कोर्टापेक्षा मैत्रीची पायरी चढावी आणि आता ती पायरी मी चढायला तयार आहे. तुमचा हात पकडून असं म्हणून तो काव्याच्या हातावरती हात धरतो, परंतु थोडंसं डिस्टन्स असतं. परंतु अचानकच गडगडाट होतो आणि काव्याचा हात आपोआप वर येतो आणि त्यांचा हात धरला जातो. हे असं झाल्याबरोबर पार्थ लगेच म्हणतो, मला माझं उत्तर मिळालंय, तेव्हा मला माझ्या आणि काव्याच्या लग्नाला एक संधी द्यायलाच पाहिजे. आता आमच्या लग्नाला सेकंड चान्स द्यायचा आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.